याची मी घोषणा करतो। या पादुका फलटणच्या राजघराण्याकडून नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टला आज वाहिल्या गेल्या आणि संभाजी जन्माचा सोहळा ज्या ठिकाणी वास्तविक व्हायलाच हवा होता त्या ठिकाणी तो आज सुरू होतोय। याचं कारण संभाजी महाराजांचा पुतळा आत्तापर्यंत फलटणमध्ये नव्हता, तो यावर्षी पुतळाही आला, संभाजी महाराजांचा जन्मोत्सवही सुरू झाला। वंश परंपरेने जितक्या पिढ्या हे गाव नांदेल तितक्या पिढ्या हा ट्रस्ट असेल, तितक्या पिढ्या हे रामाचं मंदिर असेल, हा राजवाडा असेल, तोपर्यंत हा उत्सव कायम चालत राहील। या उत्सवाचं वैशिष्ट्य हे आहे की या उत्सवामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सिंधी, गुजराती, ब्राह्मण, मराठा, सुतार, चांभार, कुंभार, महार, दलित वर्ग या सर्वांचा सहभाग असावा। राजकारण कुठेही या उत्सवात नसावं, कारण हे महाराष्ट्राचं दैवत आहे। या हेतूने सर्व गावांनी, सर्व माणसांनी, सर्व समाजांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पाडावा एवढी मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। ह्याच कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय मोठ्या प्रमाणावर पुढच्या वर्षीपासून चालू होईल। मग ते शोभायात्रा असो किंवा भाषणं असो किंवा संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा असो किंवा संभाजी महाराजांचे जे आता शोज होतात, नाटकं होतात, ती सगळी नाटकं असो। ह्या स्मृती महोत्सवात आज 14 मेला मालोजी राजांचा निर्वाण दिन आहे। याच दिवशी ही ज्योत या साईबाई साहेबांच्या पोटे आली आणि पुरंदरवर एका छाव्याचा जन्म झाला। हा दिवस आणि हा पुढचा 25 मेपर्यंतचा शिवाजीराजांच्या वाढदिवसापर्यंतचा आठवडा आपण स्मृती महोत्सव म्हणून मनवत असतो दरवर्षी। त्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचा हा पालखीचा सोहळा हा कायमस्वरूपी आज या ठिकाणी सुरू झालेला आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की पुढच्या वेळेला येताना एकटे येऊ नका, मुलं बाळं सगळे घेऊन, नातेवाईक घेऊन, आपल्या तालुक्यातल्या मुली माहेरवासणी घेऊन सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या रामरथाप्रमाणे सर्वांनी याच्यात सामील व्हावं एवढीच विनंती आज या ठिकाणी करतो। आणि या उपक्रमाला आपण सर्वांनी हजेरी दिल्याबद्दल, आल्याबद्दल आणि आम्हा सर्वांना उपकृत केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो। छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे। नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यावर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे आज ही जयंती साजरी होत आहे। मी सुरुवातीलाच नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट आणि राजघराणा आणि फलटणमधले सर्वच छत्रपती संभाजी महाराज प्रेमी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी यावर्षीपासूनचा दरवर्षी हा संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना की संभाजी महाराज हे त्यांचं फलटण हे आजोळ आहे। श्रीमंत छत्रपती साईबाई महाराज यांचे ते शिवाजी महाराजांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या आजोळामध्ये खरं जयंती ही साजरी होत नव्हती। याचं कारण की आपण दरवर्षी अनेक उत्सव साजरे करतो आणि संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा यावर्षी आपल्या इथे नव्हता। गेल्या वर्षी तो आदरणीय रामभाई साहेबांचे राजघराणा असेल, संजीवराज असतील, पेटोबा असतील, या सर्वांच्या सर्व पुतळा समितीच्या लोकांच्या सहकार्यामुळं आणि सर्व फलटण तालुक्यातल्या जनतेच्या सहकार्यानं हा पुतळा गेल्या वर्षी भव्य असा पुतळा तिथं या ठिकाणी स्थापन झाला आणि यावर्षी जयंती साजरी होते। पहिलं वर्ष असल्यामुळं थोडंसं या जयंतीचं स्वरूप थोडंसं मर्यादित होतं
सकाळी त्या ठिकाणी 10:30-11 वाजता छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं आपल्या तालुक्यातल्या शहरातल्या अनेक महिलांनी तिथं पाळणा गायला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पादुकांचं मिरवणूक ही या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आली वाजत गाजत, आणि या ठिकाणी हा खेत कार्यक्रम संपला. पण मगाशीच आदरणीय पिट्टूबाबा यांनी सांगितलं, चंद्रांनी सांगितलं की पुढल्या वर्षीपासून ही छत्रपती संभाजी महाराज जयंती ही निश्चितपणे एक मोठ्या स्वरूपामध्ये आणि सर्व तालुक्यातल्या जनतेला इथं सामावून घेऊन आणि या संभाजी महाराजांच्या प्रतिमेला शोभेल अशा प्रकारे जयंती पुढल्या वर्षी साजरी केली जाईल. माझी आपल्या सर्व फलटणमधल्या जनतेला, नागरिकांना विनंती, यावर्षी आपण सर्व सहभागी झालात, तसंच पुढल्या वर्षीपासून सुद्धा आपण सर्वांनी या जयंती उत्सवामध्ये सहभागी होऊन या जयंती महोत्सवाची शोभा वाढवावी आणि आपला स्वाभिमान हा महाराष्ट्र स्वाभिमान जागृत ठेवावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.